तर पोट तर काय पण खाल्ल्याने भरतं, परंतु मन पण भरलं पाहिजे. तर त्याच्यासाठी सांगितलं आज मला असं चमचमीत खाऊ शकतो सकाळपासून. नाही मम्मा ते ओपन नाही, अंदर असं ओपन नसतं. हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्षा. तू कोण आहे? श्रेयांश स्वागत करतो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे UKG1. तर चला, आज आहे संडे आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5. तर मी आणि श्रेयांश रेडी झालेलो आहोत. सकाळचं रुटीन केलं, आज नॉर्मलच आपलं होतं, कारण की आज आपले पप्पा कुठे गेले? ऑफिसला. आज संडे असून पण पप्पा ऑफिसला गेले, त्याच्यामुळे मम्माला आणि श्रेयांशला खूप बोर झाले ना आज. हा, खाली जायचं. खाली जायचं ना, फिरायला न्यायला पण कोणीच नाही आम्हाला. हो ना? अरे खाली खेळायला फिरायला नाही जायचं? नाही. मम्माला फिरायला जायचंय ना? नाही जायचं ना. खेळायला. तर मग चला, यांचं अचानक ठरलं, नाही तर आज बाहेर जायचा प्लॅन होता, परंतु आता काय करणार, तो कॅन्सल झाला. तर मग चला, आज काय आम्ही रोजचंच असं दिवस घालवलेला आहे कसा तरी. आणि मग आता संध्याकाळ झाली तर काहीतरी चमचमीत खावाशी वाटतंय. तर काय बनवू रे? काहीच नको. काहीच नको. ऑलरेडी. हां, तर मग शेवयाचा भात केलेला, तर श्रेयांशनी शेवयाचा भात खाल्लाय. हो ना? हा, अजून काय खाल्लं? अजून काही नाही. काय नाही खाल्लं? बुंदी कोणी खाल्ली? बुंदी, खारी बुंदी. आ? खारी बुंदी. तर मग चला, म्हणलं काहीतरी चमचमीत बनवते. तर काय बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. मग खाऊन वगैरे नंतर खाली जाऊ ना, 6:30 वाजता जाऊयात खाली. हो, नाही. ठरलंय आता. नाही. ठरलंय मम्माचं ठरलंय. नाही. हो, तर चला, काय बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून गाईज. चला, तर मग नमस्कार सगळ्यांना. तर बोललेलं काहीतरी बनवते असं चमचमीत असं. तर मग बोललेलं की मसाला पापड बनवते. पहिले मला वाटलेलं की मसाला पापड बनवा, परंतु मग ते पापड फ्राय वगैरे करावं लागेल. आणि वरतून टाकायला शेव पण संपली होती. आणि मला ना पापडला कुस्कराता पण येतो. हो, हा. आणि श्रेयांशने शेव संपवलेली, तर मग म्हणलं ते कॅन्सल करू. आणि मग आज बनवणार आहे मी पापडवाला चाट. तर चाट कसा बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच्यासाठी मी इथं 2 पापड रोस्ट करून घेतलेत, म्हणजे भाजून घेतलेले आहेत आपल्या तव्यावरती. आणि पापड. काय शकते? नाही. कुचू करायचे. मग नंतर करते. आणि सोबतच मी ते काकडी एक घेतलेली, परंतु श्रेयांशने आणि कट अजून एक केली. टाकली. हो, तर मग एक काकडी, एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे. तर मी हे छान पहिले बारीक असं कट करून घेते आणि मग पुढे काय करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. हो, सिम. क्या बोलती है? तर चला, पहिले हे सगळं करून घेते आणि मग आपण पुढे पाहू. मी मोस्टली असा चाट बनवते. आज नॉनव्हेज नाही खायचं, नाहीतर मग अंडा पण मी कट करून टाकत असते, त्याने पण टेस्ट छान येते आणि हेल्दी होतं. हेल्दी. तर चला, तर मग तुम्ही पाहू शकता मी या 3च वस्तू घेतलेल्या आहेत. छान बारीक अशा चॉप करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी स्टार्ट करते आपला चाट बनवण्यासाठी. तर आता याच्यामध्ये मी हा जो पापड आहे तर तो बारीक असा कुस्करून टाकणार आहे. जास्त पण भुगा नको करू, कारण की मग ते खायला लागलं पाहिजे. धीमे कर. तर आता पुढची रेसिपी तुम्हाला श्रेयांश सांगेल. आता
त्याला काय टाकायच्या आधीच थोडी मिक्स करायचं. आता काय ऍड करतो याच्यामध्ये? हे काय आहे? थांब मी पकडते, तू ऍड कर. तर आता श्रेयांशने याच्यामध्ये काकडी ऍड केलेली आहे. काकडी झाल्यावरती काय ऍड करतो? टोमॅटो. टोमॅटो करायचं. ठीक आहे, टोमॅटो. आणि आता टोमॅटो ऍड करून झाल्यावरती काय आहे? कांदा. आपण आता हा कांदा ऍड करूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता ह्याला मिक्स करूया. मी टाकतो. ठीक आहे. मी मसाले घेतो. किती टाकलं रे? थोडं म्हणजे 1 चम्मच टाकला. तर चला आता श्रेयांशने तुझ्याकडून हो गुड बॉय. ठीक आहे, आता किती टाकलं मी पाहिलं नाही, परंतु ठीक आहे. चला तर आता मी चवीनुसार याच्यामध्ये चाट मसाला तुला टाकशील बघा. बस ऑर्गॅनचं बरोबर थोडंसं बरं. ठीक आहे, थोडंसं. तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही करता. आणि आता मी याच्यामध्ये मी हिरवी मिरची यूज नाही केली कारण की ती दाताखाली येते, तर ते मला आवडत नाही. तर त्याच्याऐवजी मी रेड चिली फ्लेक्स ऍड करणार आहे. आम जास्त तिखट होईल. मी करते मिरची येईल, लाल मिरची. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे शेव पण नव्हती, तर बुंदी होती, ही जी आपली खाली बुंदी असते ती. तर मग आम्ही ती ऍड करतो. नाही थोडी. तर चला मग थोडीशी ती बुंदी पण ऍड केलेली आहे. आणि आता श्रेयांश त्याला मिक्सिंग कर. खाली सांडू नको. ठीक आहे, मी हे सगळं ठेवून देते. तर मसाला आता हे श्रेयांशने छान असं मिक्स केलंय. गुड बॉय. तर चला मग आता हे छान असं मिक्स केलंय. आणि हे जर का तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं असेल तर तुम्ही जो आपण पापड भाजून घेतलेला तर तो थोडासा लेट ऍड करू शकता, कारण की मग काय होतं याला सगळं पाणी वगैरे सुटतं, मग तो पापडचा जो क्रंचीनेस आहे तर तो निघून जातो. जर का तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही हे करू शकता, आणि थोड्या टाइमिंगने खायचं असेल तर तुम्ही पापड सेपरेट ठेवू शकता. चला असा आपला हा पापड चाट रेडी आहे. तर याचा मी छान आस्वाद घेते. वातावरण पण छान झालं आहे. थोडीशी कॉफी बनवू का? तू पण पिणार? तर मग चला थोडीशी कॉफी बनवते. क्विक मध्ये नॉर्मलच बनवते मी. आपल्या कपामध्ये साखर, कॉफी पावडर मिक्स घेऊन गरम करते. तर चला तर मग मस्त गरमागरम कॉफी बनवते आणि सोबतच चाट. तर छान कॉम्बिनेशन आहे. बाहेर वातावरण पण छान झालंय. मग आम्ही दोघं पण खातो, आपण दोघं पण खाऊया का? आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ श्रेयांशला खाली घ्यायला येते. पाहू आता पप्पा कधी येतात काय. नाहीतर मला आज बाहेर जाऊन काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली होती भाजून. काय नाही, थोड्या वेळ येतील आता रात्री. तर मग पाहू आता आल्यावरती काय खायला घेऊन जातात. त्यांचा तर उपवास आहे, दुपारी सोडलाय त्यांनी. मग संध्याकाळी काय नाही, फक्त खिचडीच करायची आहे. तर साबुदाणा भिजत घातलेला आहेच, मग पाहू खिचडी करू, नाही तर मग दुसरं काहीतरी. तर चला मग याचा छान आस्वाद घेतो आणि मग पुढे काय काय होते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर फायनली आता आम्ही रेडी झालोय. मग अशी आपण आवरून कुठे गेलेलो?
तर श्रेयांश रुसलाय कारण की त्याला बाहेर यायचं नाही. हो ना, मग राहा ना घरी. तू नाही राहत का? मग स्माईल हायच राहील. नाही. मग काय करायचं? लांब नाही. लांब नाही जायचं, जवळ जायचं. बदलापूरमध्ये पप्पा बदलापूरमध्येच जायचं. हो. मग हसशील आता. स्माईल. दिसले की दात? मंकी 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 माझ्या. तर मग चला, मला मिसळ खाण्याची इच्छा झाली आहे. तर पाहू आता, एका ठिकाणी जातोय आम्ही. तर मीच एकटी खाणार आहे. श्रेयांश मला खाऊ लागशील ना. आणि मग पप्पा काय बघतील आम्ही कसं खातोय ते, कारण की आज त्यांचा उपवास आहे. मग आल्यावरती त्यांना काही नाही, खिचडी करायची. मग खिचडी परत आल्यावरती, तर त्याच्या आधी जाऊन येतो. तर पाहू आता ते ओपन आहे का नाही. तर चला, चमचमीत तुम्हाला सांगितलं आज मला असं चमचमीत खाऊशी वाटतं सकाळपासून. नाही मम्मा, ते ओपन नाही. अंदर असं ओपन नसतं. पूजेला असं ओपन असतं. माझंच बेबी आहे ना तू. आणि अंदर असं बंद असतं. आणि बरं बघू, आपण जाऊन बघूया. चला. जाऊन बघू आता, जातानीच हे लावले म्हणल्यावरती बघू आता ओपन आहे. चला. तर चला, तर मग आम्ही जवळजवळ आलो हॉटेलच्या. आणि तुम्ही पाहू शकता केवढा मोठा पाऊस चालू झाला. मग आम्ही थोडंसं साईडला थांबलो. आणि फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी झणझणीत झमझमीत अशी मिसळ दिसत आहे आपल्या समोरच. तर आम्ही इथेच आमदार मिसळ म्हणून आहे, तर तिथं आलेलो आहे. तर मला इथलं खूप आवडलं आणि खूप छान असं मिसळ होती. टेस्टला दिसायला छान दिसत होती, त्याच्यामुळे टेस्ट तर आपण करूयाच पुढे. आणि आम्ही तिथली स्पेशल थाळी घेतलेली. तर त्याच्यामध्ये हे सगळं होतं. गुलाबजामुन तर माझ्या वाटेला येणारच कसा, कारण की श्रेयांसोबत होता. आणि मग मी मस्त मिसळवरती ताव मारला. मसाला असतो. तर चला, तर मग फायनली असा या चमचमीत आणि झणझणीत मिसळचा मी आस्वाद घेतला आणि छान अशी मी टेस्ट केली. तर मला याची टेस्ट खूप आवडली. आणि बॅकग्राऊंड नॉईज खूप असल्यामुळे, कारण की पाऊस चालू होता आणि अशा सुंदर अशा पावसाच्या वातावरणात मिसळ खाण्याचा आनंदच काही वेगळा होता. तर मग मी मस्त त्याचा आस्वाद घेतला. टेस्ट पण मला मनापासून खूप आवडली. नाहीतर मोस्टली मला मिसळची टेस्ट अशी कुठली पण आवडत नाही. तर मग मला इथली टेस्ट पण खूप आवडली. आणि बाकीचे पण खूप आयटम होते, तर ते पण खाण्याची खूप इच्छा झालेली, परंतु हेच ओव्हर होतं आपल्याला. आणि तर मग चला, असा मस्त मी आस्वाद घेतला मिसळचा. यम्मी यम्मी, मन असं तृप्त झालं असं म्हणू शकता तुम्ही. तर चला मग, छान या मिसळचा मी आस्वाद घेते. तुम्हाला आवडते का नाही मिसळ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि बदलापूरमध्ये राहतोय म्हणल्यावरती ही मिसळ खाल्लीच पाहिजे. आणि मी सारखं सारखं जाणार आता ही मिसळ खायला. तर चला, तर मग नमस्कार सगळ्यांना. मस्त अशा झणझणीत आणि चमचमीत मिसळचा आनंद घेऊन, आस्वाद घेऊन मी घरी आलेले आहे. तर पोट तर काय पण खाल्ल्याने भरतं, परंतु मन पण भरलं पाहिजे. तर त्याच्यासाठी असंच काहीतरी चमचमीत लागतं. तर चला, मग आम्ही दुसरी मिसळ खायला गेलेलो. तर एवढा पाऊस चालू झाला आणि ते मिसळचं पण बंद होतं. मग म्हणलं आता खायचं एकदा मन केलं, तर मग पुन्हा दुसरीकडे गेलो. तर बदलापूरमध्येच आहे आमदार मिसळ म्हणून. तर तिथली मिसळ छान होती. मी पण फर्स्ट टाइमच ट्राय केली. आणि तिथं छान असं खाऊ गल्ली टाईप होतं, म्हणजे सगळं होतं तिथं. मोमोज होते, सँडविच होतं, त्याच्यानंतर तवा पुलाव पण होता, पावभाजी वगैरे सगळंच होतं तिथं. असं पुण्यात कशी खाऊ गल्ली आहे तर त्या टाईप होतं. मुंबईमध्ये पण आहे, परंतु तिथं सिटिंगची अरेंजमेंट नसते. तर मग इथं होती. तर छान मला असं पुण्याची आठवण झाली. तर चला, तर मग मस्त मिसळचा आस्वाद घेतला आम्ही. आणि एक नंबर मिसळ होती. आम्ही आमदार स्पेशल घेतलेली, त्याच्यामुळे यम्मी लागली. टेस्ट पण छान होती, जास्त स्पायसी पण नव्हती, जास्त ऑइली पण नव्हती. नाहीतर काय काय मिसळला फक्त वरती ऑइल असतं आणि आतमध्ये काही टेस्ट नसते, परंतु याला टेस्ट पण छान होती. तर मस्त मग मी आस्वाद घेतला मिसळचा. मन माझं तृप्त झालंय. हो ना. तर यांना उपवास होता, त्याच्यामुळे यांना काही खायचं नव्हतं.
श्रेयांशनी काही थोडंसंच खाल्लं आणि गुलाबजामुन वगैरे खाल्ला आणि मग मीच मिसळवरती छान ताव मारला. तर तवा पुलाव पण खायची इच्छा होती परंतु पोटामध्ये जागाच नव्हती. तर आता आपण पुन्हा एखाद्या दिवशी जाऊ. उपास नसेल त्या दिवशी जाऊ हा. तर चला मज्जा आली. त्यांना उपवास आणि मी यांच्यासमोर खायचं म्हणजे कसं छान असतं ना. अजून त्याचा टेस्ट जी असते तर ती अजून वाढली जाते हो ना. तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. दिवस थोडा बोर गेला परंतु एंड छान झाला आजच्या दिवसाचा. तर मग चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.